नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जमिनीवरचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेतच। त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन हे अनेकांनी अनुभवलं आहे। मदतीला धावून जाणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे। ह.भ.प. मोरे महाराज यांच्या कुटुंबियांना मदत असो की काश्मीरमधील अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढणं असो, शिंदे जातीनं हजर होते। त्यांची यंत्रणा देखील या कामी दक्ष असतेच। त्यातच काल शिंदे हे जळगाव दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांच्यातील कॉमन मॅनचं पुन्हा एकदा सर्वांना दर्शन झालं। त्यांनी लाडक्या बहिणीला आधारच दिला नाही तर विमानानं सोबत मुंबईला आणलं। किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला निघालेल्या जळगावच्या रुग्ण महिलेला स्वतःच्या विमानामध्ये घेऊन जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅनचं दर्शन घडवलं। शीतल बोर्डे असं रुग्ण महिलेचं नाव असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या विमानात बसवत तिला मुंबईला आणलं। किडनी उपलब्ध झाल्यामुळे तातडीनं रुग्ण महिला मुंबईला जाण्यासाठी निघाली होती, मात्र विमान निघून गेल्यानं जाण्यास अडचण येत होती आणि वेळेत पोहोचणं फार महत्त्वाचं होतं। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली। त्यानंतर कुठलीही सबब न देता आधीच उशीर झाला असताना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण महिलेची विचारपूस करत तिला स्वतःच्या विमानामध्ये जागा उपलब्ध करून मुंबईला आणलं। विशेष म्हणजे मुंबईला उतरल्यानंतर रुग्णालयापर्यंतची रुग्णवाहिका देखील तयार ठेवण्यात आली होती। गेल्या 8 वर्षांपासून किडनीच्या आजारानं ही बहीण त्रस्त आहे, त्यामुळे ती किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत होती। आज अखेर किडनी उपलब्ध झाल्यानंतर तातडीनं फोन करण्यात आला, त्यानुसार ती निघाली, मात्र उशीर झाल्यामुळे विमान निघून गेलं। दुसरी व्यवस्था नसल्यानं मुंबईला वेळेत पोहोचणं अशक्य होतं, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवासारखे धावून आले। या शब्दात रुग्ण महिलेचा भाऊ जितेंद्र पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचेही आभार मानले। या घटनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉमन मॅन असल्याचा प्रत्यय आल्याचा गिरीश महाजन तसेच गुलाबराव पाटील यांनी बोलताना उल्लेख केला। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे हे नेहमीच कॉमन मॅनसाठी उपलब्ध असतात। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।